खून करतो, खंडणी मागतो, त्यापेक्षाही जास्त सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करून घेणारा हा महागुन्हेगार असतो. हे सुटता कामा नये. जनमत काय म्हणतंय की जे खून करायला गेले, जे खंडणी मागायला गेले, या दोन्ही टीमांना कोणी पाठवलं हा मेन गुन्हेगार खरा हे होय. पण तपास यंत्रणेने काम करताना चांगलं केलेलं आहे. पण पुढच्या काळात यातला काही अभावानं चार्जशीट मध्ये उल्लेख नाही आला असं होता कामा नये. ते हा नव्हता आणि ते सापडले हे पुरावे सापडले नाही, हे नाटकं आम्ही सहन करणार नाही. खर तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे प्रकरण गाजलेलं आहे. त्यातील काही आरोपींचा रिमांड आज संपलेला आहे आणि त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. नाही, नुसते ने आण करून एका दिशाभूल करायला नाही पाहिजे आणि होणार बी नाही. म्हणजे आम्हाला काही शंका असण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्दच दिलेला आहे की यांना सगळ्यांना फासावर लटकूस तर सोडत नाहीत आम्ही, म्हणून शंका असण्याचं कारण नाही. पण ते उगाच मोबाईल फेकून दिले सापडानातच आणि हेच नाही तेवच नाही, हे बहाणे नको. जनमत काय म्हणतंय की जे खून करायला गेले, जे खंडणी मागायला गेले, या दोन्ही टीमांना कोणी पाठवलं हा मेन गुन्हेगार खरा हे होय. कारण जो खून करतो, खंडणी मागतो, त्यापेक्षाही जास्त सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करून घेणारा हा महागुन्हेगार असतो. हे सुटता कामा नये. खंडणीतल्या आरोपी हेच खुनात आहेत, हे संगनमत आहे. जरी तो प्रत्यक्ष तिथं नसला तरी त्यांनी घडून आणला हा खून. आणि खून करताना तो प्रत्यक्ष होता का नाही हे आपल्याला माहित नाही. पण तपास यंत्रणेने काम करताना चांगलं केलेलं आहे. पण पुढच्या काळात यातला काही अभावानं चार्जशीट मध्ये उल्लेख नाही आला असं होता कामा नये. ते हा नव्हता आणि ते सापडले हे पुरावे सापडले नाही, हे नाटकं आम्ही सहन करणार नाही. शेवटी मग राज्यात उद्रेकाची भावना तयार होईल आणि लोक चिडतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांमुळे मराठा शांत आहे. त्यामुळं यातला एकही आरोपी कोणताही सुटता कामा नये. ही खूप मोठी रॅकेट आहे, खूप मोठी साखळी. यांना सांभाळणारे राहिले धरायचे, आणखी लय प्रकार राहिलेत. यांनी आता तर ती प्रॉपर्टी इतकी आहे त्या सरमाडची का कोणाची काय आडनाव आहे त्याची, सरमाड का करमाड, ते त्याची एवढी प्रॉपर्टी, एवढी त्याला काय करायचं इतके एवढी प्रॉपर्टी त्याची नाहीची. ती 100% सांगतो मी, ही प्रॉपर्टी दुसऱ्याचीच. कारण हा माणूस कधीच पिक्चर मध्ये दिसला नाही, कधी चॅनलवर नाही, कधी मोठ्या इव्हेंट मध्ये नाही, राजकीय नाही, सामाजिक नाही, कुठल्याच नाही. आणि या काय की एवढी प्रॉपर्टी कुठून आली? ही कोणाची तरी पडद्या मागून याला काम करणारा दुसरा आहे, त्याने याच्या नावावर ठेवली. मेला तर तू मर, नावावर तो आहे, राहिला तर मही, नाही तर मग गेला तू बी. याच्या मागं कुणीतरी. एवढी प्रॉपर्टी इतक्या माणसाची असू शकत नाही. ही एखाद्या सरकारमधल्या मंत्र्याची म्हणा, कोणाची तरी ही प्रॉपर्टी आहे आणि ही गोरगरिबाच्या नावावर केली. गोरगरिबाला मी जाहीरपणानं आव्हान करतो की बाबा हो, ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असेल, आता यांजवळ हे पैसा, मग आता हे उद्याच्याला चौकशा लागल्यावर विचारणार आहेत तर पैसे कुठून आणले आणि ही जमीन कुठं घेतली. तर त्या टायमाला ती जमीन त्यांच्या नावावर नाही तर ती यांनी, हे एवढे चावट लोक आहेत की पैशाने जमिनी घेतल्या, प्लॉट घेतले, बंगले घेतले आणि दुसऱ्याच नावावर घेतले, पाहुण्या रावळ्याच्या कोणाच्या. आणि ते उद्या चौकस लावलं ते पाहुणं गुतलक राहिलं. त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना, ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असेल त्यांनी त्याच्याकडे जा आणि त्याला माहिती तुला लिहून घे. कारण हे सुखी संसार चाललाय तुमचा, तुम्ही मत जाताना बरं का. मी इमानदारीनं सांगतो तुम्हाला, पुऱ्या प्रॉपर्टीची यांची चौकशी होणार आहे. त्यावेळेस जर यांनी एखाद्या गरीब पाहुण्याच्या, मित्राच्या, कोणाच्या जर नावावर कुठं प्लॉट, बंगला, जमीन, फ्लॅट असं काही जर केलेलं असेल, कुठं कंपनी, एखादी कारखाना, दारूची दुकानं, कुठं हॉटेल मोठमोठ्याले, असं जर एखाद्या गरीबाच्या नावावर जर केलेलं असेल तर उद्या हे जा तुमच्याकडे येणारे, तुमचा सुखी संसार चाललाय, तुमचं माणसं जेलमध्ये जातील. प्रॉपर्टी दुसऱ्याची पण नावावर तुमच्या आहे. ती प्रॉपर्टी ज्याची त्याच्या नावावर करून द्या. तिकडे काही लोक चाललेत जणून, हे तुपलं गाबा, हे धरायला आम्हाला नाही जायचं जेलमध्ये. आणि ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या घरच्या ताईंना सांगतो, तुमचा संसार सुखी आहे. तुमच्या मालकाच्या नावावर जर कोणी जमीन केलेली असली किंवा काही जागा केलेली असली, प्लॉट काही यांनी, या चोट्ट्यानी काड्या, खंडणी चोट्ट्यानी, तर तुमच्या नावावर सांगा लवकर पळ आणि ती त्यांच्या नावावर करून दे. तिकडं मग जाऊ दे त्यांच्या नावावर. तुमच्या काळात होता लोकांचं लफडं,